घरफोडी करणारा आरोपी अटक। एकूण 1,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याने त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे। दिनांक 31/6/2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल 1614 सुमित सूर्यवंशी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम शिवशंभो चौक सांगली येथे चोरीचा कॅमेरा लेन्स विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक इसम बायपास रोड येथे संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची 2 पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला वरील वर्णनाचा किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। तरी सदर आरोपीस यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 548 सचिन शिंदे, सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत। दिनांक 29/6/2024 रोजी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणेश विनोद घाईल हे फोटोग्राफर आहेत। यांच्या फोटो स्टुडिओमधून 1,66,000चा कॅमेरा, लेन्स आणि इतर साहित्य चोरी झाले होते। सांगली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांचे सहकारी सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संतोष गिळवे, सुमित सूर्यवंशी या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून टेक्निकल माहिती त्याचप्रमाणे CCTV फुटेजमधील माहिती याच्या आधारे चोरी करणाऱ्या इसमाचा छडा लावलेला आहे। गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती की त्याच दुकानामध्ये पूर्वी काम करणारा एक कामगार त्याच्यामध्ये सहभागी असू शकतो। त्या अनुषंगाने तो धागा पकडून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले। त्याचं नाव आहे गोविंदा भीमप्पा बंडीवड। याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलं आणि अटक केल्यानंतर त्याच्याकडून सर्व ही मालमत्ता, कॅमेरा, लेन्सेस व इतर साहित्य फोटोग्राफीचं सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे।